उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली आहे। ब्रिटनच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी शिंदेंच्या पक्षानं मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती आणि त्यावरून ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला। बीडमध्ये 17 ऑक्टोबरला ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे। मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही निमंत्रण दिल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी दिली। नागपूरच्या संविधान चौकात सकल ओबीसी समाजानं महामोर्चा काढला। मोर्चासाठी विजय वडेट्टीवार, चरण वाघमारेंनी पुढाकार घेतला। हजारोच्या संख्येत ओबीसी सभास्थळी उपस्थित होते। रविवारी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। कुर्ला वाशी स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहील। सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक नाही। भिवंडी महानगरपालिकेनं शहराच्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे। कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। नाशिक महापालिकेकडून सानुग्रह अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचाऱ्यांनाही अनुदान मिळणार आहे। त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेनं सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी कारखाना विक्रीचा गंभीर आरोप केलाय। हा कारखाना गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केला होता। शिर्डीत आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जळगावमध्ये महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते। एकाच मुलीवरील प्रेमामुळे वाळूजमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 2 आरोपींना परभणीमधून अटक करण्यात आली। पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्या पथकानं कारवाई केली।